जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हा परिषदेत भ्रष्टाचार, प्रशासकीय कामात अनियमिततेचा आरोप। जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या हर घर जल से नल या योजनेअंतर्गत जलजीवन मिशनच्या कामांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्षातील सदस्यांसह सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र येऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देत 8 जुलैला जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन करण्याचा दिला इशारा। नंदुरबार जिल्हा परिषदेत जलजीवन मिशन योजनेच्या कामात होत असलेला भ्रष्टाचार व प्रशासकीय कामांमधील अनियमिततेचा आरोप करीत जिल्हाभरामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या कामांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी यासाठी जिल्हा परिषदेतील सर्व विरोधी पक्षातील सदस्य व जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी एकत्र येत जिल्हा प्रशासनाचे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 8 जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून दिला आहे। या संदर्भात नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावंतकुमार यांना शिष्टमंडळाने निवेदन सादर केले आहे। जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये लोकहिताच्या विविध योजना राबविण्यात येत असतात, परंतु मागील काही काळापासून योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व अनियमितता आढळून येत आहे। यासंबंधी वेळोवेळी जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि नागरिक यांनी तक्रारी केल्या, परंतु जिल्हा परिषद प्रशासन त्या तक्रारीची दखल घेत नसल्याने येत्या 8 जुलै रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करण्यात येणार आहे। निवेदनावर माजी आमदार उदयसिंग पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे, शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक, जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते राया मावची, जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार, शिवसेनेचे विनोद चौधरी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष केसरसिंग क्षत्रिय, उपाध्यक्ष पुरुषोत्तम चव्हाण, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख पंडित माळी, जिल्हा परिषद सदस्य रजनी सुरेश नाईक, पंच सदस्य निमा पटले, सामाजिक कार्यकर्ते वासुदेव गांगुर्डे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। शासनाने वितरित केलेल्या निधीच्या मोठ्या प्रमाणात गैरवापर झालेला असून जिल्हा परिषदेत प्रचंड भ्रष्टाचार फोफावलेला आहे। जिल्हाभरामध्ये जलजीवन मिशनांतर्गत होत असलेल्या कामांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी। लेखाशीर्ष 3054 अंतर्गत झालेल्या कामांची चौकशी अहवाल उच्च न्यायालयाने सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर देखील कुठलीही कारवाई झालेली नाही। याच लेखाशीर्षकाखाली कामांचे अग्रिम देयके काढण्यात येत आहेत, त्याची पण चौकशी व्हावी। ठक्कर बाप्पा जनसुविधा व इतर योजनेअंतर्गत झालेल्या निकृष्ट कामांची चौकशी व्हावी। कृषी विभागांतर्गत झालेल्या सौरदिव्यांच्या निविदा प्रक्रियेत देखील अनियमितता झाली असून त्याची चौकशी व्हावी। बांधकाम व इतर विभागातील कामांच्या अतिशय महत्त्वाच्या प्रशासकीय मान्यतेच्या मूळ नकला मुख्य कार्यालय व्यतिरिक्त लोकप्रतिनिधींच्या घरून वितरित होत आहेत। जलजीवनच्या कामांची उच्चस्तरीय चौकशी होत नाही तोपर्यंत देयक अदा करू नये। लेखाशीर्ष 3054 कामांचा चौकशी अहवाल उच्च न्यायालयाने सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर देखील कारवाई नाही। प्रशासकीय मान्यतेच्या मूळ नकला लोकप्रतिनिधींच्या घरून वितरित ठक्कर बाप्पा जनसुविधेसह इतर योजनेअंतर्गत झालेल्या निकृष्ट कामांची चौकशी व्हावी। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नंदुरबार जिल्हा परिषद या जिल्हा परिषदेमध्ये जे काही कामांच्या बाबतीत अनियमितता आहे, जी काही कामं झाली त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे किंवा कामं देताना जो काही भ्रष्टाचार झालेला आहे त्याची चौकशी व्हावी आणि ती चौकशी 8 तारखेपर्यंत संबंधित जेवढ्या लोकांनी निवेदनावर सह्या केलेल्या आहे त्या पक्षाच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शिवची असं त्यांना आम्ही त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे। जिल्हा परिषद म्हटली तर मिनी मंत्रालय त्याला म्हटला जातो। समाजाच्या प्रत्येक घटकाला सर्वांगीण विकास व्हावा, प्रत्येकाला त्याच्या सोयीप्रमाणे घर मिळाला पाहिजे, त्याला रस्ते मिळाले पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे,
आरोग्य मिळालं पाहिजे, याच्यासाठी सरकारकडून पैसा येतो आणि त्या पैशामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल आणि त्याच्यामध्ये कामामध्ये जर अनियमितता होत असेल, हा फार मोठा गुन्हा आहे. आणि आपण ही जिल्हा परिषद या आदिवासी भागाचा विकास व्हावा आणि आपण धुळ्यामधून त्याचं आपण विभाजन करून नंदुरबार जिल्हा आपण स्थापन केला. या 25 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचे सर्वांगीण विकास झाला नाही, अजूनही मागासलेपणा या जिल्ह्याचा गेला नाही. याचं कारण असं की जी लोक आज सत्तेवर बसलेली त्यांनी अत्यंत भ्रष्टाचार केलेला आहे. त्यांनी आपली स्वतःची मालकीची जिल्हा परिषद आहे याप्रमाणे त्यांनी वागणूक दिलेली आहे. या सगळ्याच्या बाबतीत मग ते 30-54चं काम असेल, जनजीवन मिशनचं काम असेल, ठक्कर बाप्पाचं काम असेल की इतर जे जनसुविधेचे काम असेल, त्याच्यामध्ये जे भ्रष्टाचार चालले आहे, कामामध्ये जी अनियमितता आली त्याची सर्व चौकशी करून 8 तारखेपर्यंत शिवने अहवाल आम्हाला सादर करावा, नाहीतर आम्ही सर्व पक्षीय लोक हजारोच्या संख्येने या जिल्ह्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहे.